नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, 2025 हे वर्ष आता 2 दिवसांमध्ये समाप्त होणार आहे आणि 1 जानेवारी 2026 पासून सरकारी योजनांमध्ये खूप मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आता फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि 1 जानेवारी पासून शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही। धक्कादायक बातमी आहे शेतकरी मित्रांनो। परंतु जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काही 4 महत्त्वाची कामं जे आहेत ते तुम्हाला करून घ्यायची आहेत। शेतकरी बांधवांनो, ते 4 कामं कोणते आहेत संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। जर तुम्ही ते 4 कामं पूर्ण केलेली नाहीत तर तुम्हाला 2026 मध्ये कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज आपल्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात आधी आणि विश्वसनीय माहिती आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या या व्हिडिओला आपण जाणून घेऊयात की ते 4 कामं कोणते आहेत जे आता आपल्याला पूर्ण करायचे आहेत। मित्रांनो, वर्षाचा शेवट जवळ आला आहे। डिसेंबर महिना संपण्यासाठी फक्त 24 तास शिल्लक राहिले आहेत। शेतीशी संबंधित तसेच वैयक्तिक कागदपत्रांशी निगडीत काही आवश्यक कागदपत्रे 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण न केल्यास नव्या वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान, दंड किंवा शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागू शकते। शासनाने काही महत्त्वाच्या योजनांसाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली असून या तारखेआधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्हाला पहिलं काम करावं लागणार आहे आधार कार्ड, पॅन कार्डची लिंक। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे। अनेक शेतकरी बँक व्यवहार, पीक विमा अनुदान, कर्ज आणि विविध सरकारी योजनांसाठी पॅन कार्डचा वापर करतात। जर एखाद्या शेतकऱ्याने 1 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी आधार कार्ड काढले असेल आणि ते पॅनशी लिंक केले नसेल तर 31 डिसेंबरनंतर पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते। पॅन निष्क्रिय झाल्यास बँक खात्याशी संबंधित व्यवहार, शेतमाल विक्रीचे पैसे, अनुदानाची रक्कम आणि आयकराशी संबंधित कामे अडचणीत येऊ शकतात। ही प्रक्रिया आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर ऑनलाईन करता येते, मात्र उशीर केल्यास दंड भरावा लागू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे। दुसरं महत्त्वाचं काम आहे रेशन कार्ड केवायसी। मित्रांनो, रेशन कार्ड केवायसी हा देखील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अनेक शेतकरी कुटुंबे सरकारकडून मिळणाऱ्या मोफत किंवा स्वस्त धान्यावर अवलंबून असतात। रेशन कार्ड केवायसी पूर्ण न केल्यास भविष्यात मोफत रेशन बंद होण्याची शक्यता आहे। जरी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असली तरी अनेक ठिकाणी प्रशासनाकडून आत्ताच केवायसी करण्याचे निर्देश दिले जात आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आधारशी लिंक असलेली केवायसी वेळेत करून ठेवणे फायद्याचे ठरणार आहे। तिसरं आणि महत्त्वाचं काम आहे पीक विमा भरणे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना। रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा उतरवण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर आहे। अवकाळी पाऊस, गारपीट, दंड किंवा दंव किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे मोठे नुकसान होते। अशा वेळी पीक विमा हीच शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधाराची कडी राहते। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी बँक, CSC केंद्र किंवा ऑनलाईन पद्धतीने विमा प्रस्ताव वेळेत भरावा असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना। मित्रांनो, चौथं आणि महत्त्वाचं काम आहे प्रधानमंत्री आवास योजनेचं। तर ते काय आहे तर मित्रांनो, याशिवाय ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबासाठी प्रधानमंत्री आवास योजना मोठा आधार आहे। या योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील 31 डिसेंबर असून इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा संबंधित पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर येणाऱ्या 2 दिवसाच्या आतमध्ये हे 4ही कामं जे आहेत ते तत्काळ करावे लागणार आहेत, कारण 2026 मध्ये म्हणजेच 1 जानेवारीपासून या 4ही नियमांमध्ये बदल होणार आहे। जर का तुम्ही हे 4ही कामं केले नाहीत तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नुकसान देखील सोसावं लागू शकते, म्हणजे तुम्हाला या 4ही योजनांपासून वंचित राहावं लागू शकते। त्यामुळे दिलेली माहिती अपेक्षा करतो की तुम्हाला समजले असेल आणि हे 4ही नियम जे योजनांच्या बाबतीत सांगितलेले आहेत ते पूर्ण तुम्ही करून घ्या अशी ही तुम्हाला विनंती करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी महत्त्वाचा वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। आपण पुन्हा भेटूयात काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।